नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुन्हा एकदा श्री मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. आणि पाटील, तुमची आत्ताची भाषा मी बघितली, मला तर फारच एकेरीवर यायचं ठरवलेलं दिसतोय चंद्रशेखर बावनकुळेंसाठी. इंडिकेटर, मग तुमचा भावकीचा वाद दिसायला आता. मग तुमची अशी अपेक्षा आहे की आम्ही हं, त्यांना हार फुलं देऊन त्यांचे पाय धुवावेत म्हणून? हं. तुम्हाला आणखीन काय अपेक्षित आहे आणि महाराष्ट्राला आणखीन काय अपेक्षित आहे याच्यापेक्षा? 150 वर्षापूर्वीच्या नोंदी रद्द करायचं जर तो पत्र देतोय, काय अपेक्षित करायचंय? काय न्यायाची अपेक्षा करायची आम्ही त्याच्यावर? का बोलायचं ते तर त्याला? म्हणाले नार्कोटिक्स करायला तयार आहे. काय नार्को नार्कोच्या? टेस्ट करणे तिकडे ढुंगाटनाळ्या घालून घे, मला काय करायचं? हं. तू किती मोठा अपराध केला हे कळतंय का? मराठ्यांनी कधी तुझ्याबद्दल चितिलं का वाईट? कधी मराठ्यांनी आतापर्यंत ओबीसीचं कुठं प्रमाणपत्र रद्द केलं का? तुला जर एखादा अधिकार दिला म्हणून तू जर काही करायला लागला, तू अपेक्षा कशी करू शकतो तुला आम्ही सन्मानानं बोलावं म्हणून? तू काय सन्मान केला मराठ्यांचा? प्रमाणपत्र रद्द करून सन्मान केलास? 2 पत्र आहेत ना तुमच्याकडे? हो. सन्मान केला का? त्यांनी सन्मान केला का मराठ्याचा ते प्रमाणपत्र रद्द करून? पण ते दिलेले, जे रद्द केलेली जी प्रमाणपत्र आहेत, ती अवघी 2 आहेत इन मीन. मीडिया ट्रायल घ्यायची गरज काय होती त्यांना? हं. 2 झालते तर गैरसमज पसरायचं हे षड्यंत्र का रचलं? मराठ्यात गैरसमज पसराव की ह्या नोंदी टिकणार नाही, आंदोलन धोक्यात, नोंदी धोक्यात. आणि मग संभ्रमित मराठा समाज झाला. ॲडमिशन झालेत, पोरं नोकऱ्यात गेलेत, पोरं सैराबैरा होती तिथं. ॲडमिशन उशिरा जरी 4 घंटे लेट झालं तरी एखादं पोरगं आत्महत्या करतं, किंवा निकाल लागायच्या अगोदर सुद्धा मला कमी मार्क पडणार आहेत म्हणून सुद्धा एखादी आत्महत्या होती. आणि ॲडमिशन झाल्याच्या पोरांच्या बद्दल इतका मोठा गैरसमज तुम्ही पसरणार? संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला जर जनतेचा सन्मान करता येत नाही, नुकसान करता येते, तर त्याने आमच्याकडून जनतेकडून काय अपेक्षा करायची? सन्मानाने बोलायची. असं कोणता तीर मारला त्याने म्हणून त्याला सन्मानाने बोलायचं? तुमचा हा गैरसमज तर नाही आहे ना, की 1-2 कुठली तरी प्रमाणपत्र आली, तुम्ही त्याची नीट शहानिशा केली नाही. अनेक स्कॉलर जे तुमच्या समाजाचे आहेत, आता त्यात सगळ्यांची नावं घेतली तर पुन्हा तुम्ही त्यांना एकेरीवर सुरू कराल. पण ते म्हणतायत की मिळालेली प्रमाणपत्र आणि रद्द झालेली प्रमाणपत्र, आता मी दिव्य मराठीची बातमी पण बघितली, त्याच्यात त्यांनी ते का रद्द झाले त्याचे सगळे खाली तपशील दिले, की कुणी कशा चुकीच्या पद्धतीने मांडणी केली. तुम्ही मीडिया ट्रायल का घेतली? तेवढा तुमचा आक्षेप आहे. आक्षेप नाही म्हणजे हे षड्यंत्र आहे, ते आक्षेप नाहीये. प्रमाणपत्र रद्द करून तुम्हीच केले हं. आणि मीडिया ट्रायल पण 2 दिवस तुम्हीच घेतली. मराठ्यात गैरसमज पसरायचा आणि मराठ्यात 2 गट निर्माण करून आंदोलन संपुष्टात आणायचं. हे कट का? सातारा संस्थांचं गॅझेटियर आणि कोल्हापूरचं गॅझेटियर आणि हैदराबादचं गॅझेटियर द्यायचं नाही म्हणून? ओके. म्हणून हे कट, म्हणून मीडिया ट्रायल. टिकणार नाहीत प्रमाणपत्र. 58 लाख नोंदी द्यायच्या नाही आहेत प्रमाणपत्र. मी 1 वर्ष झालं मुंबईपासून त्यांना म्हणतोय की तुम्ही 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या बरं का, आणि तुम्हाला देता येत नसतील तर तुम्ही नोंदीचा ड्राफ्ट आम्हाला द्या. तुमच्याकडे पैसे नसतील तरी विखे पाटलांना आणि लाडसाहेबाला सुद्धा सांगितलं मी, आम्ही झेरॉक्स काढून घेतो. मी मराठ्यांना सांगतो तुमची नोंद निघाली. देत नाही त्याचा अर्थ त्यांना त्या नोंदी पण कमी करायच्या आणि द्यायच्या पण नाही. आणि मग आता मी तर ऐकत नाहीये, मी इमानदारीनं काम करतो समाजाचं, मी पक्का आरक्षण द्यायला मराठ्याला. मग आता याच्या विरोधात कन्फ्युजन काय करताय, नेरेटिव्ह काय पसरत आहे? तर मग एक काम करू, आपण प्रमाणपत्र रद्द करू आणि मराठ्यात गैरसमज पसरून देऊ की हे प्रमाणपत्र टिकणारच नाही आहे आणि मग मराठी काढणार नाहीत, ही यांचा प्लॅन. आणि तो बावनकुळेने रचला. बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसांनी, त्याच्यात शिंदे साहेब सुद्धा आहेत आणि ते शिरसाट सुद्धा आहे, कारण त्यांनी बी ते प्रमाणपत्र रद्द केले. नील आलंय माझ्याजवळ आता, डॉक्युमेंट नाही, घ्या ना अचानक मागून. आलात. नाही, आता ही जी मुलाखत आहे ना, ही तर सगळ्याच्या घरोघरी जाणार आहे, कारण आता तर पुरावेच तुम्ही देणार आहे. मागून घ्या, आपण 5 मिनिट थांबू, घ्या मागून. हा, माझा मोबाईल घ्या बरं. आता माझा समज मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी काही बोललो नाही बावनकुळे, तुम्हाला माहिती, मी विचारू शकतो बावनकुळेंना, मी विचारेन बावनकुळेंना. नाही तर मग त्यांच्या खिशात असले तर बघा बरं. ते पुरावेच आपण महाराष्ट्रासमोर मांडू. पुरा तुमच्या कोणाच्याही मनातले प्रश्न बाकीच राहू नयेत असं ते आपण पुरावे कुठे आहेत? पुरावे कागदपत्र दे. ते अरे आले आले, हा या या यांजवळ आहेत. घ्या. तुम्ही थांबा, सगळे बाहेर थांबा, नाना बी सगळेच थांबा. ते सर आहेत का?
घ्या. ते पुरावे आहेत ना चालू तुमच्याजवळच? आहेत आहेत, इकडे घ्या ते मोबाईल अनकट मधले मुलाखत आहे, पुरावे. त्यामुळे सगळ्या प्रश्नाची उत्तरं तर मिळू सध्या मोबाईल मधले द्या ना. हो, मोबाईल हा मधले देऊ चालतील ना. ना, सध्या मोबाईल मोबाईल मधले द्या ना. हा. आणि ते बावनकुळेचं पत्र ते तुमच्या हातातच आहे, इथे मोबाईल मध्ये नाही ना. ठीक आहे ना. हे कधी तुमच्या लक्षात आलं पाटील? प्रमाणपत्र रद्द कसं काय झाले मग मी विचार करायला सुरू झालं का? नाही चालूच आहे ते, बंद नाहीच होणार, प्रमाणपत्र- अनकटच आहे. प्रमाणपत्र आणि मग हे मध्येच घेतलं असू तर काय फरक पडतो त्याने, हा असू द्या काय फरक पडतो. त्यांनी ते प्रमाणपत्राची मीडिया ट्रायल घेतली. मीडिया ट्रायल म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या ती मीडिया ट्रायल. मीडिया ट्रायल इलेक्ट्रॉनिक मध्ये झाली सगळ्यात जास्त. 2 दिवस त्याच्यावरच होतो सुरू. अच्छा, ते आता मला लक्षात आलं. 2 दिवस ते प्रिंट सुरू मध्ये होतं. छापून आलेल्या बातम्या ज्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाने कॅरी केल्या पाटलालाच द्या. आणि त्या कॅरी केलेल्या बातम्यानंतर मग पाटलांपर्यंत मी शोध घेतला. फोन आले असतील ना तुम्हाला लोकांनी? मी शोध घेतला. हे गैरसमज कसं काय पसरायला लागला आहे. हे प्रमाणपत्र रद्द होत नाहीत. उदाहरणार्थ हे प्रमाणपत्र रद्द होऊ शकत नाही. दाखवा. कुठे यार तुम्ही मध्येच फोटो काढलेत? अरे ते व्हॅलिडिटीचं कुठे आहे? बरं, मग तुम्ही शोध घेतला, पुढे? द्या तोपर्यंत काढून दे तिला. शोध घेतल्यावर तुमच्या काय लक्षात आलं? बोडखेची भावाची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची रद्द केली. असं कसं काय होऊ शकतं? कसं काय होऊ शकतं? 150 वर्षापूर्वीची नोंद. त्याच्या प्रतिस्पर्धीच्या ज्या कोणी ताई असतील त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने काही अर्ज बिर्ज केला असेल ना, किंवा हे असं असं आहे. कसं बी असू द्या ना. शिंदे समितीनं नोंद शोधली, त्यांनी नाही ना. रद्द कसं काय होऊ शकतं व्हॅलिड झालेलं? काय चूक आहे त्याच्यात? नोंद शोधली शिंदे समिती. ग्रामपंचायतला लावल्यात शिंदे समितीने. आम्ही फक्त त्याचं विश्लेषण करून आणलं अभ्यासकाकडून. तुम्ही रद्द झालेले चुकीचं कसं काय ठरवणार? तुमच्या म्हणण्यानेच कसं काय सगळं होईल? तुम्ही म्हणता तसं कायदा कसं काय होईल? असं कसं होऊ शकतं? आणि ह्यात बावनकुळेचा काय संबंध? बावनकुळेने पत्र दिले ना रद्द करा म्हणून. पत्र ते असं आहे की ह्याच्यामध्ये अवैध काय आहे त्याची तपासणी करून चौकशी करा, की थेट रद्द करा. अहो, अवैध करायचं मंत्र्याचं हे काम आहेत का? तो काय म्हणला त्या मीडियात? आमचा सरकारचा हस्तक्षेप नाही. वैध अवैध विचारायचा तो काय संबंध आहे? मग सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार जर जात पडताळणी समिती चलती तर मग तो कशाला हस्तक्षेप करा? झक मारायला तोही बघितलं असतं ना. मग कोर्टाने बघितलं असतं जात पडताळणीली. तुम्ही एकीकडून मीडियात काय बोलता? आम्ही कोणी हस्तक्षेप केला नाही, तो गैरसमज. एवढा कोणाने हस्तक्षेप कशाला केला? तर फोन लावले त्या स्वामीला RDCला प्रमाणपत्रच रद्द झालेले पाहिजेत म्हणून. काय गरज? काय गरज? म्हणजे तू एकीकडून असं बोलणार, एकीकडून असं पण बोलणार. पाटील असं असेल ना की कार्यकर्ता गेला कोणी विरोधी पक्षातला त्यांच्या विरोधातला, जाऊ द्या मग. तू कसा सांगू? तू म्हणतो ना मीडियात बोलताना सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे सेपरेट अधिकार आहे समितीचा. आम्हाला राजकारणाला हस्तक्षेप करता येत नाही. कशा झक मारायला पत्र दिलं? जिथं हस्तक्षेप करता येत नाही ते पत्र देऊ नये ना. तुम्हाला पावताच येत नाही, तुम्ही नदीत काय गेला? कशाला गेला? तुम्हाला ज्या गोष्टीत हस्तक्षेप नाही करायचा त्या गोष्टीत का केला? या मुद्द्याशी मी सहमत आहे की कारण ती क्वाशी ज्युडिशियल बॉडी आहे. क्वाशी ज्युडिशियल बॉडीमध्ये कुणीही हस्तक्षेप करणं अपेक्षित नाही आहे. ते मंत्री असतील नाहीतर मुख्यमंत्री असतील, ती जी क्वाशी ज्युडिशियल बॉडी आहे त्यांना जो ठरवून दिलेला फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. पण मी अजूनही कन्व्हिन्स नाही आहे की त्या एका कागदपत्रामुळे पाटील की ते मीडिया ट्रायल वगैरे असं म्हणत सरकार किंवा बावनकुळे तुमच्या पूर्ण विरोधात उभा आहे असं तुम्हाला वाटतं पूर्णपणे? हो. आणि तो ठरवून कट केला. मी त्याला सांगितलं होतं. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. म्हणजे फोन करून तुम्ही बावनकुळेंना कल्पना दिली? त्याला फोन करून सांगितलं होतं ही चूक करू नको, ते तू चूक करायलास. ह्या नोंदी अमर आंबोरेची सापडलेली मोडी लिपी फारशीतली 150-200 वर्षापूर्वीची. हस्तक्षेप करू नको. तुला परळीतल्या टोळीनं सांगितलं फोन करून
टोळीच्या आहारी तू जाऊ नकोस. परळीतली टोळी म्हणजे मुंडेंची. तू आहारी जाऊ नकोस. तू ह्या गोष्टी करू नको. विनाकारण लफड्यात गुत्ताल. चूक झाली म्हणी विचारा लाड बोल म्हणलाय का नाही. मी दुरुस्त करतो. आरडीसी सांगतो एनआयसीवर अपलोड करून ते प्रमाणपत्र द्या, रद्द करू नका. नाही थांबा, आता याच्यामध्ये प्रसाद लाड पण आले. मग तुम्ही बावनकुळेला फोन करून सांगितलं आणि हीच कल्पना तुम्ही प्रसाद लाडांना अरे पण नुसते दिली. बावनकुळ्यालाच नाही, तुम्ही फडणवीस साहेबांना जर सत्यच काढायचं असेल म्हणा तर आमचे कॉल डिटेल काढा. त्यांनी कुणाचे? कलेक्टरला सुद्धा फोन लावला की ती चूक झालेली दुरुस्त करायची आपल्याला. 1-1.5 महिन्यापूर्वीच बावनकुळे म्हणला. कलेक्टरला फोन लावला, म्हणला जरांगे पाटलाला फोन लाव. छत्रपती संभाजीनगरचे कलेक्टर बीडच्या. बीडच्या हा. फोन लाव म्हणे तू. पाटलाचं काय म्हणणं आहे ना ते माझ्याकडून चुकीनं झालंय. म्हणजे सुरुवातीला मान्य केलं की चूक झाली म्हणून. चुकीनं झालं माझ्याकडून. तू जरांगे पाटलाला फोन करून ते काय म्हणतात बघते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं सत्य आपण दबावपोटी त्यावेळेस करून घेतलं. त्याचं स्त्रीलिंगी का पुरुषलिंगी काहीतरी एक पी आहे बावनकुळेचा. त्यांनी ही बावनकुळेकडून सगळं लफडं करून घेतलं. मी म्हणलं नोंदी यात खोटा असेल तर रद्द करा रे, ठेवू नका. पण तुम्ही खरं राजकारणासाठी जर हे करीत असला तर तुम्ही मराठीच्या मुळावर उठू नका. खोटा असेल तर आत्ता रद्द करा, मी सहमत आहे त्याला. पण खऱ्या असून तुम्ही राजकारणासाठी तुम्हाला ती कार्यकर्ता किंवा ती टोळी जपायची म्हणून जर करत असताना मन धरणीसाठी काम करू नका, नाही होणार. म्हणजे लाडभाऊनीच त्यांना फोन करून सांगितलं साहेब हे ओरिजिनलच नोंदी आहेत शिंदे समितीने दिलेल्या, हे नको करायला. असं ओके. 2 दिवस मी बावनकुळेंचा फोन नाही उचलला. सत्य सांगायला आज तुम्हाला 2 दिवस फोन नाही उचलला. 2 दिवस सलग नाही बोलायचं म्हणलं. मला किती फोन चूक केले करा. तुम्हाला बावनकुळे? किती केले मला काय माहिती, कोण बघत. हे आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर फक्त सत्यच ऐकायला मिळते. हा, आणि मी तुम्हाला सत्य सांगतो ना. मला माहिती आहे. मी काय चोरून ठेवतोय तेवढा, मला काय लपून ठेवून काय कमवायचं. मी वारंवार सांगितलं की त्यांनी मग फोन केले. म्हणलं मला फोन नाही घ्यायचा. तर पुन्हा मला वाटतं विखे पाटलाचा का कोणाचा फोन आला तर मला आठवं ना कोणाच तरी फोन आला, तेवढं बावनकुळेंना बोला. ओके. हा, मग एका मंत्र्याने तुम्हाला सांगितलं की बोला तेवढं आता बाबा. लाडभाऊचा किंवा त्या दोघांपैकी एकाचा आला खूप वेळेस. तुम्ही बोला ना. हे बघ, सत्य रक्त असेल तर सत्य सत्य बोलावं त्यांनी. ते उद्या नाही पण म्हणू शकते. तर राजकारणात राहायचं त्यांना. फडणवीस साहेब गुताड हाणून लुटून लावून पुन्हा. त्यांनी फक्त खरं बोलावं. मग मी त्यांनी 7-8 कॉल केल्यानंतर ठीक आहे म्हणलं, ते चूक दुरुस्त करत असले मी बोलतो. ही कधीची गोष्ट नाही? 1 महिना झाला. ठीक आहे. हा, तुम्ही फोन केला? झालंच हे. मी फोन केला म्हणजे उचलला. झालं ठीक आहे म्हणलं, तुमचं माझं का वैर पण नाही. तुम्ही झालेलं जर कबूल करत असले आणि ते व्यवस्थित सांगत असले तर मला काय हरकत नाही. आता स्टेजवरून पुन्हा मी त्यांना सांगितलं लाड बोल हीच गोष्ट. बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना फोन केलाय ते व्यवस्थित करा म्हणून. पण असं सुद्धा सांगितलंय थोड्या दिवसासाठी ठेवा, नंतर पुन्हा रद्द करा. म्हणलं पुन्हा पुढे घात होईल बरं का. मला ऐकायला मिळालं ते खरं आहे. कारण तुमचं सरकार म्हणून जरी दबाव असला अधिकाऱ्यावर तर माझं सुद्धा आहे. ताबडतोब लाड बोलय मी युसे कळी गेला. ताबडतोब 2 दिवसानं त्यानंतर तेच झालं. हो, आणलं का ते प्रमाण? हे आहे का ते? हे बोडखेचे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र. तुम्हाला त्याच्यात घ्यायचं का? काय ना, मी वाचून दाखवतो की महाराष्ट्राला तर सगळ्याच प्रश्नाची उत्तरं मिळू दे. कारण ज्या पद्धतीची एकेरी भाषा आज पाटील वापरतायत एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल, हे ते सर्टिफिकेट आहे. जरा दाखवा क्लोज. हे त्याच्या भावाचं आहे. हा, हे भावाचं झालेलं आहे. पृथ्वीराज बोडके पृथ्वीराज उमेश. आणि बावनकुळेचं तुम्ही जे पत्र महाराष्ट्राला सांगता ते कुठे? ते बी देतो ना. हे बघा ना. हे भावाचं कळलं मला. आणि ते बहिणीची रद्द केली ती. ही भाषा का लिहिता येते कोणाला का काय का, वाचायला माणसं भेटाना ती भाषा. ही नोंद सापडलेली. दाखवा ना क्लोज मध्ये. ही भाषा कोणाला येते? ठीक आहे. आता हे भावाचं व्हॅलिडेट केलेलं आहे. सर्टिफिकेट ऑफ द व्हॅलिडिटी डिस्ट्रिक्ट कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटनी कमिटी. याच्यात शिरसाट बोर्ड. हा, हे शिरसाट साहेब आहेत, महान मंत्री एकनाथ शिंदे साहेबाचे पाठीराखे, ज्यांना तुम्ही खूप मदत केली. हा, चेडीवर पैसे कमीतोय तिकडं. कशावर ते झालं ना. कशावर पैसे कमी? उघडच चेडीवर बसत नाही का बंडल. आणि माया नदी लागतो परत. आता हे हांडेच हे
व्हॅलिडिटी जात पडताळणी जिल्ह्याची हम्म. त्यांनी ऑर्डर केली द्या म्हणून. हम्म. तुम्हाला इंग्लिश वाचत असली हो, वाचा, येतं की. आम्ही मराठीत केलं हो, ठीक. द्या म्हणून. The scrutiny committee unanimously has come to the conclusion Dahihande Jyoti Sridhar is belonging to Kunbi caste. दिलं हे व्हॅलिडिटी, बरोबर आहे. कुठं दिलंय? ऑर्डर केली द्या म्हणून दुसऱ्याचे रद्द केलंय. ते रद्द शिरसाटनी. केल्याचं कुठे पत्र? रद्द झालं मग मीडियात काय आलंय? ओके, ठीक आहे. ही दोन ओके फाईन. हे मराठीत असं आहे. काय चुकीचं बोलतोय मी? संविधानाच्या पदावर बोलू नये. संविधानाच्या पदावर त्यांनी जनतेची काय इज्जत ठेवली? का अपेक्षा करता तुम्ही पण? संविधानाच्या पदावर बसणाऱ्या माणसाने नाही आता पाटील वाईट एका- तरी नाही, करू थांबा, नये एका प्रश्नाचं उत्तर द्या. बावनकुळ्याचं पत्र हं. घ्या. बघू जरा दुसरं कुठे आहे ते. काय दुसरं का ह्याच्यावरच दुसरं लिहिलंय? हे काय हा ठीक आहे. हे पण पत्र बघा जरा. हे महाराष्ट्र काय ते- कलेक्टर त्यांनी ते बीड तहसीलदार माजलगाव इन्व्हेस्टमेंट करून दिली त्याच्यावर. बाबत कारवाई करून शासनास कळवावे. म्हणजे अवैध इथं डॅश मारलाय कारवाईवर. उदाहरणार्थ समिती नेमून अवैध करण्याबाबत असा अर्थ असतो त्यांची सांकेतिक भाषा. हे म्हणजे पाटील पाटील नाही, नाही, हे जादू झाली तो बी लय तुमची. हुशार नाही तो. हा. भाषा विचारली मी हे काय असतं जरा हे? क्लोज मध्ये दाखवा. हा, हे लिहितात काय? अवैध असं लिहिलेलं नाहीये, पण पाटलाचं म्हणणं आहे की ते अवैधच आहे. त्याचा अर्थ तसा आहे. तेच आहे ना, रद्दच झालं याच्यासाठीच 1.5 महिना बोललो म्हणतो ना. ओके ओके. हीच विषय आहे तो. माननीय तहसीलदार तहसील कार्यालय माजलगाव यांनी बाह्य स्रोताद्वारे बनावट मोडी लिपीतील दस्तऐवजाची नोंद अभिलेख कार्यालयात उपलब्ध नसताना शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यावर चौकशी समिती नेमून अवैध असं अचा त्याचा अर्थ पाटलांनी काढलेला आहे. पाटलाने काढलेलं नाही, तेच आहे त्यांची सांकेतिक भाषा आहे ती. ओके. आपल्याला नाही कळत ती, सुमन माणिकराव मुंडेंचं. त्यांच्यात कळतंय. हेच करायचं हे काम असतं का मंत्र्याचं? तू म्हणला ना बाबा आम्ही हस्तक्षेप करत नाही सरकार. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्यानुसार समिती काम करते. कशाला कुठाने केली? पण मी जे दिव्य मराठीला ह्या ताईंच्या बद्दलची बातमी वाचली ती अशी आहे की मोडी लिपीचं जे त्यांनी ट्रान्सलेशन केलं त्याच्यामध्ये अ क म ह्याच्यामध्ये फरक केला त्यांनी ओरिजिनल मोडी लिपीमध्ये जे आहे ते. जो कोण तज्ञ असन हम्म. त्यांनी जा ना त्याच्याकडं, लागतील ते पुरावे त्याच्या. एक गुन्हे भरून पुरावे त्याचे एका माणसाचे. त्याचे खऱ्याचं खरं करा यार. सत्ता हातात आली म्हणून तुम्ही काही पण करणार एवढं सोपं नका समजू पुढे तुम्ही. दुसरं पत्र आणखी पाहून आता झाले ना, आता किती द्यायची? नाही, बावनकुळेचं अजूनही पत्र हे होतं. त्याच आहे ना हो? ओके ठीक आहे. हे त्याच आहे ना. पण आता जे प्रेक्षक आपले आहेत पाटील त्यांना असा प्रश्न पडेल की तुम्ही दिलेली उदाहरणं 2 आहेत हम्म, बरोबर. हम्म, सरकारकडनं मिळालेली कुणबीची प्रमाणपत्र लाखात आहेत. हम्म. मग 2 वरून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी कट केला तुमच्या विरोधात. अरे गैरसमज किती पसरेला 2 दिवस मीडिया ट्रायल घेऊन. त्यांना काय करायचंय हे गैरसमज पसरून मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र जे मी 58 लाख नोंदी मागतो त्या रद्द व्हायला लागल्यात, त्या खऱ्या नाही येत असा गैरसमज पसरायचा. मी मराठी कुणबी प्रमाणपत्र काढणार नाही. सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेटियर आणि कोल्हापूरचं गॅझेटियर द्यायचं नाहीये त्यांना. मग गैरसमज पसरले लोक म्हणते काय करायचं हे गॅझेटचं तरी प्रमाणपत्र टिकत नाहीत म्हणलं. म्हणजे आमचं 150 वर्षापूर्वीचं ठिकाणा आणि तुमचं 1954चं एका JR वर काढलेलं टिकतं. काय सत्ता चालवताय? म्हणजे तुमचं चालतं. आता पर्याय काय ह्याला? ते पर्याय ते बघ ठीक आहे. माझा पर्याय आम्ही बघू 29 नाही, तुम्ही सांगितलं ना आता पर्याय. मग मी तुमचं भाषण फार शांतपणे ऐकलं. हम्म. तुम्ही काय म्हणालात की एकनाथ शिंदेंनी सामंताच्या माध्यमातून सांगितलं की आम्ही चूक झाली मी दुरुस्त करू शिरसाट. हो, आता सरकार हे पण म्हणेल आम्ही दुरुस्त करू जे पाटलांचं. चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाही. फडणवीस साहेबांनी एका शब्दाने 1 वर्षात दुखवलं नाही. एका शब्दाने बावनकुळ्याने सगळा आता कार्यक्रम लावलाय फडणवीसांचा. बावनकुळ्या ह्याची वचवच करीत नाही. याला ही गार आठवलीत आता. गप मारायचं खायचं तर आता हे तिथपर्यंत लफडं गेलं. ती पण एकच पत्र आहे पाटील बावनकुळेंचं. आणि किती पाहिजे त्यांनी डिगल भर आणता का? हम्म. एवढ्यानेच गांडव शिली त्यांनी. तर पत्र किती आणता आता? कचाकच फोन करतोय ती. लय गेले लय ते कवा फोन करतोय अधिकाऱ्याला, याव देईन त्याव दी. काही गरज नाही ना. आमचं त्याचं कधी वाईट नाही, कधी वैर नाही. मी बावनकुळेबद्दल इतकं बोललेलो आहे की तेव्हा माणूस कामं सांगितले की पटापट करतो शेतकऱ्याचे याचे त्याचे. आणि हे समाजाचं वाटलं केलं हे काय काय परतफेड केली तू? घेणं नाही आजच्या देणं. तारखेत सगळ्यात कार्यक्षम मंत्र्यामध्ये एक बावनकुळे आहेत. हा लय कार्यक्षम.
व्हायचा सांगतो कार्यक्षेत्र. तुम्हाला वर्ग 2चा निर्णय. हम्म. इथे काही कोणाची बाजू घ्यायला बसलेलं नाही. तुम्ही घेत नाही मीही घेत नाही. तुम्हाला माहिती आहे. नाही, तुम्ही आधी म्हणलेले आहेत की हा कार्यक्षम मंत्री आहे म्हणून. फक्त हम्म. ही पत्र दिल्यामुळे आता तुमचा राग आहे. गरजच नाही ना द्यायची. मी सांगितलं होतं ना की तुम्ही हे चुकीचं केलंय. तुम्ही मराठा समाजाच्या उगाच मुटक्यावर पाय देऊ नका विनाकारण. कोणाचं ऐकू. त्यांची राजकीय अस्तित्वाची लढाई लागली तुमची आणि दोघांची समजा. मग त्यांनी दिला बावनकुळ्याचा बळी. हम्म. कारण ती कधीच पडत नाही जणू. ते पडले त्यांची लागली अस्तित्वाची लढाई. त्याच्यात गुतीला बावनकुळे. मी सांगितलं होतं हे डाव आहे बरं का, तुम्ही गेमात येऊ नका. हम्म. खोटं असेल तर आता सगळे रद्द करा, पण हे डावात येऊ नका. खोटा डाव आहे. यांना पहिल्यापासून बीड जिल्ह्यात असले डाव खेळायची सवय लागलेली. तुम्ही शहाणे व्हा. झालं म्हणे पाटील क्लिअर करतो. पण नाही केलं. हे काय आता रद्द झाले म्हणतोय ना. हम्म. काही गरजच नाही ना. खऱ्याचं तुम्ही कसं खोटं करू शकता आणि मी कसा दम काढेल. हम्म. ते शक्य नाही आपल्याकडून. हा ते होऊ शकत. तुमच्या बोलण्याचा अर्थ मी असा घेतला की तुम्ही फोन करून कळवून सुद्धा ते झालेलं नाहीये. हो. हम्म. विखे पाटलाला सांगितलं, हम्म. लाड भाऊला तर 3दा ते 4दा सांगितलं. तुम्ही सांगा बरं का म्हणलं त्यांना. हम्म. ते म्हणले तुम्ही फक्त फोन उचला त्यांचा. ते माणूस परेशान झालाय. परेशान झाला म्हणल्या ठीक आहे म्हणलं उचलतो, माझी काही अडचण नाही, पण दुरुस्त करीत असली तर. हो म्हणे 4 दिवस द्यायचे, फक्त 4 दिवस द्यायचे. ओके म्हणलं बोलतो मी, लावा म्हणा फोन. त्यांनी 11:30-12 वाजता रात्री मला वाटतं फोन लावला पुन्हा त्या फोनवर. कारण फोनवाले पोरं गेली होती, पुन्हा त्यांना गावाकडून यायला लागला अंतरवाले. हे बावनकुळेने कुठाने केले. पण फोन करून सांगताना सुद्धा असं सांगितलं, आम्हाला सांगितलं, मी तिकडे अधिकाऱ्यांना पण सांगितलं की जरांगे पाटलाला फोन लावा. मग त्या स्वामी फामी कोण आहेत त्यांचे फोन आले की काय विषय, दुरुस्त करतो म्हणे आम्ही लगेच, काय अडचण नाही, दुरुस्त करतो म्हणे. तर बस घातलीच काढी. पण त्यांनी फोन करून सांगितलं होतं आम्हाला करावं लागत असतं फोन, थोड्या दिवसानं ते कॅन्सलच करायचं. केलं. कसं काय सोडील मी. आणि हे सुद्धा माहिती मी आज नाही सांगायला. त्याच्यानंतर 4 दिवसांनी फोन करून त्यांना सांगितलं होतं असं असं पण ऐकायला मिळालंय, पुढं वास होईल. लाडानं तुम्ही सांगा. हो. तरी पण तुम्ही एवढं जीव घेणार असला तर कसं राहावं. इतकं पातक नाही करायचं कधी. सत्ता हातात आली म्हणून काही नाही, कधी खालीवर होतं सांगता येत नाही. काँग्रेसला कधीच वाटत नव्हतं आमची सत्ता जाईल म्हणून. एवढं समुद्रासारखं बलाढ्य होतं. तेव्हा बोटवर बी मोजता येत नव्हतं भाजपचे किती घेत नव्हतं. गर्वहरण झालं, गेलीच काँग्रेस. आता ह्या प्रश्नाचा एक शेवटचा प्रश्न ह्याच्यातला विचारतो तुम्हाला. समजा उद्या चंद्रशेखर बावनकुळेंनी काही पुरावे दिले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्याच्यासाठी आग्रही होतात मुळात त्यांचीच ही अशा बनावट गोष्टी आहेत, तर मग काय करायचं. बनावट नाहीच, शोधल्यातच तुम्ही. आता तुम्ही काय अथॉरिटी आहेत का पाटील. अथॉरिटी बघणारा माणूस वेगळा आहे ना तिथे. मग ही आणि अथॉरिटी हे मी मान्य केलं ना, मी तर रेकॉर्डवर म्हटलं की हे चूक आहे बावनकुळेची असं करणं. शोधल्या कोणी, शिंदे समितीने. अथॉरिटी नाही का त्याला. त्याला नोंदी शोधण्याचा सरकारनं राईट दिला नाही. मग ती कसं काय खोटी म्हणणार तुम्ही. खोटी कसं काय म्हणणार. मग तुम्ही म्हणता ते सगळं खरं असं कसं काय होईल. असं कसं शक्य आहे. तुम्ही खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करणार सत्ता हातात ये म्हणून जात असते बरं का. हेच झालं काँग्रेसचं गर्व. खलास होत असतं. इतका माच पण नाही करायचा, चांगलं नाही ते. कारण गरीबाचा तळतळाट लय बेकार असतो. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांची 2 स्टेटमेंट्स आली. पहिली असं होतं की तुमचं हे सगळं झाल्यानंतर ते एका कार्यक्रमातून बाहेर आले. ते एवढंच म्हणाले की मी तुम्ही काय बोललात ते ऐकलेलं नाहीये, पण सरकारचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाहीये, हा एक मुद्दा. आणि दुसरं ते असं म्हणाले जर गैरसमज झाला असेल तर आम्ही दूर करू तुमचा जो काही गैरसमज झाला असेल. काय गैरसमज आहे. पत्र दिले तुम्हाला सांगा, तुमचे मित्रच आहेत ते. काय गैरसमज आहे. पत्रच आहे म्हणा. याने झक मारली म्हणा, भोगव तुम्हाला आला, द्या ना सांगून, भोगव तुम्हालाच लागणार. तुम्ही कसं म्हणता सरकारचा हस्तक्षेप नाही. सरकारचा भाग नाही का बावनकुळे. सरकारचा भाग नाही असं कसं अंग काढून घेताल तुम्ही. म्हणजे खऱ्या गोष्टी आल्या की तुम्ही अंग काढून घेणार आणि पाठराखण करणार. याचा अर्थ तुमचा पण हस्तक्षेप आहे पाठराखण करणार म्हणल्या. सरकारचा भाग आहे तो. हा तुमचा गैरसमज आहे का तुम्ही ठाम त्याच्यावर. कारण प्रसाद लाड तुमच्यात बोलायला मध्यस्थी प्रसाद लाड. हल्ली तुमचं प्रसाद लाड बरोबर चांगलं जमतंय. हे असं आहे तुमचं. मी खरं तेच बोलतो तुम्हाला. मुली तिथे कुठे चहा पाणी घ्यायला लागलं का आमच्या डोंगात लाकूड घालून देता तुम्ही. हो ना. तुमचं आणि प्रसाद लाड यांचं चांगलं आहे की नाही मला सांगा. आता हल्ली तुमचं त्यांच्यावर खूप चांगलं. त्यांना पटल्यात गोष्टी, हे सत्य आहे म्हणून. नसतं त्यांना फडणवीस साहेब शिवाय कोणी दिसतच नाही दुसरं कुणीच नाही. त्यांना सत्यता तळमळ वाटली मराठा समाजात.
त्यांच्या लक्षात आलं अरे खरं आहे. ते पटवून सांगतात त्यांना. ते सांगत आहेत तर फाडमार करून मरमर करून फडणवीस साहेबाला समजून हं. यांनी मध्येच उदबत्ती घातली. मधूच नंदी बैल आला कुंकून काढून दिला पोळ्यात सोडून मोकळा. नाही पण आता तुम्ही हा मुद्दा तुमचं हे आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रसाद लाड यांच्या माध्यमातून फडणवीसांना सांगितले की नाही? मला काय माहित त्यांनी सांगितलं का? तुम्ही सांगितले म्हणून प्रसाद लाडांना? त्यांचे 4-5 वेळेस फोन आले काय फोन या विषयात. त्याच्यात काय आता हे दुरुस्त कसं करायचं मला ते सांगा? त्यांनी ठरवायचं, मला नाही सांगायचं. तुमचं रद्दच आंदोलनच त्यांनी होऊ केलं. नये. आंदोलन तर आंदोलन होणार आहे. आता हे दुरुस्त झालं तरी आंदोलन होणार. आंदोलन आता होणार आहे. आंदोलन आता थांबत नाही. आणि महाराष्ट्रातला मराठा बी थांबत नाही आता. हे बघा अन्याय किती करावा आणि किती सहन करावं हे पण माझ्या जातीला लिमिट आहे. आम्ही सगळे रूल पाळावेत असं नसेल. तुम्हाला सुद्धा काहीतरी संकेत आहे ते स्वतः तुम्ही पाळले पाहिजे. आम्ही एकट्यानं समजदारीच्या भूमिकेत यायचं हं. आणि तुम्ही कुठं उडत बसायचं हे चालणार नाही. कारण आम्हाला पण मर्यादा आहेत. मग समाज आहे आमच्या पुढं. हं. आम्हालाही समाजाच्या भावना जाणून घ्याव्या लागतात. तुम्ही द्या दुपारा जर मराठ्यांच्या डोळ्यात चटणी फेकणार आणि प्रमाणपत्र रद्द करणार आणि आम्ही शांत बसावं अशी जर तुम्ही अपेक्षा करणार असले तर तुमचा तो खूप मोठा गैरसमज आहे. मी मित्रत्व नाही करू शकत कोणाशी. शिंदे साहेबाला एका शब्दाने मी 3 वर्ष ते दुखवलं. येणारच आहे मी तिकडे. पण कालपर्यंत पाटील तुमचा मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हा शैक्षणिक आणि नोकरीत होता. आता तुमचा जो आग्रह आहे तो राजकीय प्रमाणपत्रासाठी आहे. कोण म्हणलं तुम्हाला? हं. तुम्ही याच्या अगोदर मला वाटतं इंदापूरला कुठेतरी आपली बैठक झाली. प्रदीर्घ चर्चा मी झाली. त्याही वेळेस सांगितलेलं आहे हेच चॅनल आहे आणि तेच तुम्ही आहे. मला राजकारणाशी गरज नाही. विषय तिथून तुम्ही गैरसमज मराठ्यात केला की प्रमाणपत्र टिकणार नाहीत मीडिया ट्रायल घेऊन. ओके. त्यांची लागू दे काडी. मी त्याच्या प्रेसमध्ये म्हणलो ते राजकारणाची काडी लागू दे. त्यांच्यामुळे आमचे पोरं लाखाने बरबाद व्हायला लागले. हा, माझंही मध्येच तेच उभा म्हणणं. राहायला लागलेत म्हणून. का तुम्ही पण राजकारणाच्या तुम्ही मीडिया ट्रायलच त्याच्यावर घेतली ना. गैरसमज गेला ना. आता त्या गावातले सगळे प्रमाणपत्र रद्द होणार. आंबोरेचे 1700 लोक आहेत. मेले का आता पुरेचे पुरे पोरं? मला वाटतं आता मुद्दा बऱ्यापैकी क्लिअर झाला. म्हणजे मला पण असं वाटत होतं की पाटील कसं काय राजकारणाच्या दिशेने चालले तिकडे. तुम्ही सुरुवातच तिथून केली. हं. मराठ्यांचे प्रमाणपत्र टिकणार नाही. जरंग पाटलाचं आंदोलन धोक्यात. प्रमाणपत्र सगळं धोक्यात. आणि मग आमचे बी काही समन्वयक काही अभ्यासक ते येणार आहे, काही येणार आहे. सुरू झाले पट्टे. हं. आम्ही म्हणतच होतो ते टिकणारच नाही. यावं त्यावं सुरू केलं. म्हणजे ही पूर्वनियोजित कट. या काही सगळेच कसं काय बोलायला लागले? हं. कधी आयुष्यात तर काडी समाजाला दिली नाही. तांब्या भरून पाणी दिलं नाही. इतका करोडोना समाज एकत्र आला तरी एखादं प्रमाणपत्र बी दिलं नाही. बोलायला सकाळी सज्ज झाले पुरेचे पुरे. आणि मग हे पुढचं मिळू नये गॅजेट. ते म्हणतात गॅजेट लागू करून काहीच उपयोग होणार नाही. GR ने कुठं उपयोग होत असतो का? आणि मग GR नसतात काढीत तर काय बोचा काढीत देत काय काढीत देत रे? 1954 ला GR नाही काढला तर काय काढलाय? हं. काय काढलाय? ओबीसीचं आरक्षण अध्यादेशावरती जिवंत आहे. सुप्रीम कोर्टाला मान्य नाहीये ते. आम्ही अध्यादेश तो चॅलेंज करू शकतो. देशाचं आरक्षण राज्याचं आरक्षण अध्यादेशावरती जिवंत नसतं. तरी जिवंत आहे. तुमची मेहरबानी आहे सरकारची. हं. आणि आमचं GR नाही काढायचं तर काढायचं काय मग? जमीन घेतल्यावर फेर नाही वाढायचा, 7 बाऱ्याला नाही लावायचं, काय नाव लावायचं? काय तुम्ही अभ्यासक काय तुम्हाला मराठ्याचं म्हणावं? किती पाया चाटणारे यार जात सोडून तुम्ही राजकीय नेत्याचे. असं नसतं. इतकं नीच रक्ताचं नाही व्हायचं. हं. भले आंदोलन बंद करू. माझ्याकडून मराठ्यांना नाही आरक्षण देणं झालं नाही होणार पण मराठ्याची गद्दारी नाही करू शकत. मी पाटलाबद्दल नेहमी म्हटलेलं की ह्या गोष्टीबद्दल ना इतका प्रामाणिक समाजाबद्दल असलेला माणूस मी तर बघितला आणि आंदोलनाच्या चळवळीमध्ये जी बाब आपल्याला हेतुस्पष्ट आहे तेवढी हेतुस्पष्टता पण आंदोलकामध्ये दिसत नाही. आता हे असं म्हटल्यानंतर सुद्धा पाटील ते पण अभ्यासक आहेत ना. त्यांना काहीतरी 4 मतं असतील की नाही? तुम्ही लगेच त्यांच्यावर असले मत काय? हं. आंदोलनात दिवशी माझ्या संघ येतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच विरोधात बोलतात. तुम्हाला कंदुरी माहित नसेल बोकडाची? आम्हाला माहिती आहे ना. माहिती का? आमच्याकडे गडावर असते हा. धाराशिव. मग तसा खेळ झाला. हं. मी बसतो आंदोलनाला उपोषणाला. हं. मग ते एखादं बोकड असतं बघा कापायला देतात. मग तो मुसलमान विचारतो कापताना पाणी फेणी पाहिजे म्हणून तो कापू का?
आता ज्याने बोकड आणलं त्याला कापेवर पटकून म्हणणंच आहे. हम्म. कापलं की पाप त्याच्या डोक्यावर, कापणारा कुठे पाप. हम्म. तसं आंदोलनाला उपोषणाला मी बसतो, रक्त मी जाळीतो, मी विचारतो अभ्यासकाला बरोबर आहे का? छान, एकदम छान. हम्म. आणि 2 दिवसांनी लगेच म्हणतात आमचं ऐकलंच नाही. अरे तू मीडियात म्हणला ना, सगळ्या मीडियानं ऐकलं ना, मी म्हणतोय ना मी उपोषण सोडित नाही, परत तू बोंबल शंभर का तिकडे जाऊन मीडियात आलंय हे. आत्ता सांग काय ते, मी सोडितच नाही, एकदम क्लिअर. की कोणी एका माणसं योगेश गद्दार का कोणी असं मी नाव घेतच नाही तुमची नेहमीच्या मी नाव पद्धतीने? नाही घेत कोणाचे. ठीक आहे. जे तुम्हाला ज्या अभ्यासकांचा डाऊट आहे ते ठीक. ते सगळे काही अभ्यासकांनी हयात घातली या समाजाला आरक्षण मिळावं, काही समन्वयकांनी जीवाचा रान केलं मिळावं म्हणून आरक्षण, पण काहीला हे जमतच नाही काड्या लावल्याशिवाय. त्याला काय करू मी? आणि त्यांचे मत आहेत म्हणूनच मी सन्मान देतो ना. हो कुलकर्णी सर, तुमच्या शब्दाचा पुन्हा मला विचारू नका, असं परफेक्ट उत्तर देतो आता. पुन्हा यांच्यावर विचारू नाही नका, ना, चल हा. पुन्हा यांच्यावर अभ्यासावर विचारू नका. हम्म. उपोषणला मी बसलो, करोडो लोक एकत्र आले. सरकार म्हणलं चर्चेला या, आम्ही तिकडे येत नाही. लोकांचा रोष प्रचंड आहे. म्हणलं आम्ही चर्चेला येत नसतो, तुम्ही तुमचा उद्योग बघा तिकडे, याच्यात अंतरवलीतच यायचं. असेच 5-50 जण शहाणे जमले तुमच्यासारखे सगळेच, म्हणजे तुम्ही बी धरतो त्याच्यातच जात. म्हणजे ऐकावं लागत असतं. तुम्ही प्रामाणिक आहे ते खरं आहे, पण चर्चा पण घडून आणावं लागतात म्हणजे मार्ग निघतो. म्हणलं जाऊ द्या, वा ऐका 5-50 जणच. म्हणले जाऊ द्या अभ्यासक, हे अभ्यासक पाठवले हो मी नाही गेलो, कार्यकर्ता नाही पाठवला एक बी. अभ्यासक इमानाने मोकळं इमान होतं, हिंडत होते इमानातच. आणखी माघारी नाही आली साहेब ते. आणखीन माघारी नाही आले अंतरवली. उलट तिकडूनच मीडियात म्हणले AWS छान वाटतो आम्हाला. येतो आयला, आणि तुम्हीच म्हणलात ना ओबीसीतूनच आरक्षण टिकन मराठ्याचं घ्यायचं म्हणून, तुम्हीच म्हणलात ना. याच्या पुढचं सांगतो आता, म्हणजे पुन्हा यांच्यावर मला विचारित जाऊ ठीक आहे, नका. आलं लक्षात. मुंबईहून आलो तर 6 दिवस झाले मी हॉस्पिटलला गॅलेक्सीला ऍडमिट. आले 10-15 समजा अभ्यासक. मी म्हणलं हबाक विखे पाटलाकडून ते शब्द घेतलेला मी, याच्यात काही चूक असेल, दुरुस्त करायचं, सुधारित GR काढावं लागेल ना. ते म्हणले होते हो. मग अभ्यासकांना बसवलं, म्हणलं मी तर दवाखान्यात आहे, बघा त्यात काही त्रुटी असल्या तर करून घ्या, संधी सोडू नका. ही अंधारातली गोष्ट मी पहिल्यांदा ओपन करायला, काही सोडू नका. वाटदिशी होईल, समाजाच्या लेकराचं कल्याण होईल, समाजाच्या लेकराचं नको वाटोळं करायचं. मी दुरुस्त करून देतो तुम्हाला, पाहिजे तसं. ठीक आहे म्हणले. आमचा एक सनदी अधिकारी मोठा, जो राज्यात GR काढतो, आयुक्त पण राहिलेला आहे. म्हणलं जाऊ या याच्यावर, कोणाला विचारा तुम्ही, वकिलाला विचारा, कोणाला विचारा, अभ्यासकांना, मोठ्या सनदी अधिकाऱ्याला विचारा. नाही म्हणले आपल्या घरातला आहे, बारकावे कावे सगळे माहिती. खोटं बोला म्हणा मीडियात, काही हरकत नाही. अभ्यासकांनी खोटं बोला, हरकत नाही. फक्त लेकराच्या रक्ताची एकदा शपथ व्हा की हे घडलेलं आहे का नाही. गेले, सनदी अधिकाऱ्याचं नाव नाही सांगितलं मला, गेले फार रातची माघारी आली 9-10 वाजता. सकाळी 9ला 8ला 9ला गेलेले. साहेब म्हणले असा GRच होणार नाही. क्या बात आहे. आणि तेच बोचे आज आढळतात माझ्यावर. फक्त तुमच्या लेकराच्या रक्ताची शपथ व्हा मला, तुम्ही म्हणलेत का नाही. माघारी आल्यावर त्यांनी त्या अधिकाऱ्याचं नाव पण सांगितलं मला माघारी आल्या. मी आता नाही सांगत, ते जर खोटं बोलले तर मग सांगतो. ठीक आहे. ते रिटायर झालेत. असा GR होणं नाही म्हणे पुन्हा. कमी सुधारित केला त्याच टायमाला यांनी. काय त्यांचा स्वार्थ काय पडला आता? हे आता ते एवढं सगळं मला सांगितलं, शेवटचं ते पण सांगा ना. आपण कोणाचे लाखभर रुपये घेतले, कोणाला कॉन्ट्रॅक्टशिप मिळाली. मी कोणालाही डाग लावत नाही माहिती नसल्यावर. तुमच्या इतका हुशार माणूस एवढी तर माहिती नाही. काढेल ना की काय केलं यांनी म्हणून तिकडे मी जाऊन. डाग लावू शकत नाही. ठीक आहे. जर काही माझ्या कानावरच आलं नाही तर डाग कसा लावू? ठीक. आला असतं तर तुम्हाला माहिती आपण लय फटकले, फटकून सांगितलं असतं. सरकारची भाषा बोलायला काय करणार? ठीक. हे मला मरमर करतोय समाजाच्या लेकरासाठी, ते मला मान्य एवढंच आहे. बस. त्याच्यात काही तुमच्या त्या प्रामाणिकपणाबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही. फक्त तुमची समज जी आहे त्याच्याबद्दल लोकांना असं वाटतं की जरा अधिक व्यापक पद्धतीनं आता ह्या 2 GR वरच पुन्हा तेच मुद्दे येणार आहेत
की 2च आदेशावरती पाटील सगळ्यालाच कट वगैरे म्हणायला लागले. पण असं होतं, तर तुमचं म्हणणं आहे आणि त्यात मला लक्षात आलेली बाब सांगतो मी, की तुम्हाला जे फोन आले आणि तुमचं असं मत झालं, की ह्या 2 आदेशामुळं अजून तसं नाही नाही ते हां. ते बघू ते नंतर बघू आता. ते ऑर्डर आहे ना, आता काय देऊच काय तुम्हाला? नाही मला कळलं ना. तोंडात हाणायला कोणी नाही राहिलं ना. काय आता ह्या जर जात पडताळणी समितीने वाचलं, संभाजीनगरच्या मी वाचून पण दाखवलं ऑर्डर महाराष्ट्राला. केल्या आता. होय, होय, होय. हम्म. मी अजून वाचून काय दाखवू का? देअर फॉर द स्क्रुटिनी कमिटीज डिसाइडेड टू इश्यू द decided to व्हॅलिडिटी issue सर्टिफिकेट. the व्हॅलिडिटी validity सर्टिफिकेट. certificate. काय द्यायचं बुवा? काय आदेश असतो बुवा याच्यापेक्षा? नाही, माझं म्हणणं वेगळं होतं. माझं म्हणणं एवढंच होतं, या 2 सर्टिफिकेटला तुम्ही एक मोठ्या कटाचा भाग मानताय. त्याच्यात मला जे आकलन झालं ते असं आहे, तुम्हाला फोन आले, मीडिया ट्रायल सुरू झाली, ते माध्यमं कशा पद्धतीने भाषा वापरतात, मीच त्याचा पार्ट आहे. तर मला माहिती आहे. त्याच्यानंतर तुमचा असा समज झाला, की एक मोठ्या व्यापक कटाचा समज भाग नाही आहे. झाला. हां, खात्रीच पटली तुमची. कटच आहे तो. कटच आहे तो. यांच्या राजकारणापायी माझ्या मराठा समाजाचा गरीबात संभ्रम निर्माण झाला. आपण प्रमाणपत्र काढायचे का नको, ऍडमिशन ते आता नोकऱ्या घ्यायच्या आलं का नको? लक्षात. आता या मुलाखतीचा अतिशय महत्त्वाचा आणि शेवटचा भाग. आठपडीचं आहे. तसंच प्रमाणपत्र त्यांनी 3 ओबीसी असताना सुद्धा त्यांनी कोणबीच्या नोंदी असताना सुद्धा हे केलं. आजचा ते आता समजून ठीक घेतो आहे, ना ठीक मी. आहे. आलं हे आलं माहित लक्षात. नाही ना ठीक मला आहे, सगळं. ठीक आहे, ठीक आहे. समजून घेतो ना. मुलाखतीचा शेवटचा पण महत्त्वाचा भाग आहे. मी तुमची त्या दिवशीची प्रेस कॉन्फरन्स सगळी ऐकली आणि नंतर मी विश्लेषण असं केलं, की पाटील कधीच राजकारणात भाग घेणार नव्हते असं सांगत होते. मीही तुम्हाला अनेक वेळेला म्हटलं, की तुम्ही जे चावडी बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये विशिष्ट उमेदवाराला पाडा असे तुम्ही संदेश दिले. तुम्ही म्हणाले नाही. त्या दिवशी मात्र तुम्ही भुमरे असतील किंवा शिरसाट असतील ह्यांना तुम्ही कशी अंतस्थ मदत केली हे जाहीरपणे सांगितलं. मराठा समाजाने म्हणलो, हम्म. मी नाही. हो तेच की तुमचा शब्द मराठा समाजाचा शब्द की मराठा आता. समाजाने म्हणलो. आणि हम्म. तुमच्यातला सगळ्यात मोठा खऱ्यानेच गैरसमज काढा. मी राजकारणासाठी हे बोललेलोच नाही, पहिल्याही प्रेसला सांगितलं. हम्म. तुम्ही जे पूर्वनियोजित कट रचला, मला मराठ्यापासून तोडायचा आणि मराठा माझ्यापासून तोडायचा, जेणेकरून मराठा म्हणला पाहिजे कोणी प्रमाणपत्रच नको. जर रद्द होणार असली तर ऍडमिशन ते घेणं मला नको. कळलं की तुमचं भूमिकाही आणि कळली मला. मग ही मीडिया ट्रायल त्यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीये. सगळ्यात मोठी गोम ही आहे. त्यांना त्या द्यायच्याच नाहीये. 1 वर्ष झालं मी मागतोय पेनड्राईव्ह मध्ये द्यायला सरकारकडे सगळी यंत्रणा आहे. सगळी यंत्रणा आहे. लाडक्या बहिणीला 70 आणि 80 लाख रुपये, 80 हजार कोटी रुपये ते घालू शकते. इथं आम्हाला द्यायला लय झालं तर 20-25 हजाराचा डाटा होईल झेरॉक्स काढल्यात. नाही द्यायला वेळ. यांना गॅजेट द्यायचंच नाही. 3,85,000 नोंदी नुसत्या कोल्हापूर संस्थांच्या गॅजेटियरमध्ये. तुमच्या ह्या आंदोलनामुळे किती लाख मराठ्यांना, किती हजार जणांना नोकऱ्या किंवा शिक्षणात फायदा झाला? मी ते कधी मागं वळून बघितलं नाही किती वेळ. समाजाचा फायदा होतोय, मी पुढे काम करत राहतोय. त्यांना धोक्यात येऊन देत नाही, संकटात येऊन देत. हो, पण ते सांगतो मी, हजारो लोकांना फायदा झाला. कारण मला राजकारणाशी देणं घेणं नाही, हे तुमचा पहिला गैरसमज निघू द्या. बाकीचं होऊन द्या काय व्हायचं. ठीक. मी त्याच्यासाठी करतच नाही. पण आता ती जर नोंद रद्द झाली तर ह्या पृथ्वीराज बोडखेनं कॅम्प्युटर सायन्सला JSPM कॉलेजला ऍडमिशन आहे त्याचं. कोण भीतो? बावनकुळ्याने केली की नाही राख रांगोळी, शिरसाटने देणे दोघांनी तुली का? हे अधिकार कोणी दिला तुम्हाला? ते तुम्ही सांगितलं तुम्ही मला. मीडिया ट्रायल कसं काय घेताय ते? ठीक आहे, पण तुम्ही भुमरेंना आणि शिरसाटांना निवडणुकीत मदत केली की नाही केली? मी मराठा समाजाला मोकळं सोडलं. तुम्हाला ज्याला मदत करायची त्याला करा, नसन करायची तर नका करू. जाहीरपणानं माझ्या मराठा समाजानं मतदान केलंय, त्याच्याशिवाय तुम्ही सत्तेत आलेले नाहीत हे मी कायम म्हणतो. आणि तुम्ही एकदा फक्त तोंडाने म्हणा मराठ्यांच्या मतामुळे आम्ही आलेलो नाहीत. 29ला तुम्हाला पाडलेलं दाखवतो. असं कोण म्हणेल? इतका मोठा समाज आहे आणि तो समाज त्याच्या सत्सद्विवेक मग बुद्धिप्रमाण आता जर मतदान. मराठ्यांनी मतं केलेत हे जर मान्य आहे, तर त्याच मराठ्यांच्या लेकरांनी तुमचं काय केलं? का तुम्ही 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र देण्यात? मग यांचे लागू द्या काढी सगळ्याची पुऱ्याची. एक शब्द सुद्धा वापरणार नाही राजकारणाच्या बद्दल. तुम्ही गॅजेटर देणार का नाही? झालं की नाही 1 वर्ष GR काढून? आहेत का नाही साक्षीदार तुम्ही हैदराबादचा काढून? किती प्रमाणपत्र दिलेत? बावनकुळे आपल्या विखे पाटलांना माहितच नाही आणखी. एकदा म्हणते 308, एकदा म्हणते 34,000, एकदा म्हणते 66,000, एकदा म्हणते 3,20,000. अरे ताळमेळ. प्रत्यक्षात दिलीत किती? आम्ही तेच विचारतो ना. मग आम्ही काय विचारतो?
पण तुमच्या आकलनाप्रमाणे, तुमच्या माहितीप्रमाणे झाले असते 7-8-10 हजार ओके. वाटप त्यानुसार, पण बंद झाले 3 महिन्याच्या नंतर. त्यांनी SUP आणली काय करून, तिच्यात काड्या घातल्या मध्ये पुन्हा शब्दाचे खेळ, खालचा अनुस्वार वरून दिला, वरचा अनुस्वार खालून दिला. अधिकारी म्हणते ते अनुस्वार इकडून असतो, हे कोमा तिकडून असतो, दिला कोमा गांडीत घालून आमच्या. यांच्या कोम्यावर सुद्धा अवघड आहे. हे फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे असं असेल. आता काय करू, हम्म. अधिकारी डायरेक्ट म्हणतात हे आम्हाला ना SUPतले ही शब्द नकोय. अभ्यासाकांना विचारलं ते म्हणतात अशी SUP पुन्हा होणीच नाही. काय काय करावं. म्हणून आता मी माझं आंदोलन करायचं ठरवलंय. जे आता आहे ते माघार मला नाही. तुम्हाला त्याच दिवशी दिसन आता कव्हर ते विषयी शब्द बोलायचे. आता निर्णयच होणार आहे. ओके. पर्यायच नाही त्याला. ठीक आहे. पण मी पुन्हा तोच प्रश्न रिपीट विचारतो की तुम्ही भुमरेंना आणि शिरसाटांना निवडणुकीत मदत केली की नाही? मी खरंच सांगतो तुम्हाला, लगेच हा म्हणलं असतं तर मराठा समाजात ऑटोमॅटिक संदेश जात होतं. हे चिटकून येत. आता ते बाबा एक डफडं आणलं होतं त्यांनी कुठून घालून, महाराज. शिरसाटनी ते गोलटिकला लावलेलं, ते काय करून बाबा. बोललं, ते 2 रात्री अंतरवलीतून उठलंच नाही. लोकात संदेश गेला पोरात की नाही चूक कबूल केली, ओके. निघला ते, आणि ते त्यालाही मान्य आहे. तसंच शिरसाट याचं झालं घुमरे मामाचं. मामाशिवाय बोललो नाही त्या माणसाला, मामाशिवाय बोललो नाही. लोकांना म्हटलं याचा सकाच मामा आहे, सणासण चालले लोक. ठीक आहे. बीडमध्ये तुम्ही पंकजा मुंडेचा पराभव केला की नाही? हे बघा आता इतक्या लांब कोचाडा शेवटचाच नाही, शेवटचाच नाही प्रश्न. भाजपचे मी माहितीचे सगळेच पाडले त्या टायमाला. त्याला काय सगळेच पाडले, तो फक्त भुमरे आले तेवढे. 29 पाडले. फक्त भुमरे आले तेवढे. आता ती लाट असते त्याच. लाट नाही, ती तुमचा चमत्कार होता पाटील. हे बघा भाऊ, मी कधीही कोणाचं, मला एकाने तरी सांगा किंवा तुम्ही शोध घ्या, मी कोणाला फोन लावून सांगितलं मतदान कर. ठीक आहे. फक्त आम्ही हुशार झालो एवढं मात्र खरं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कधीच तुम्ही बोलला नाही ते म्हणजे एकनाथ शिंदेवरती, बरोबर? आत्ता तर मला असं तुमच्या बोलण्यातनं ऐकलं मी की तुम्ही एकनाथ शिंदेचे फोनही घेतले नाहीत. हे खरं आहे का? हा, खरं आहे. एवढा राग काय आता एकनाथ शिंदे? लेकरापेक्षा मला कोण मोठा आहे? तुम्हाला पक्षापेक्षा मोठं कोणी नाही. हम्म. तुम्ही शिरसाटला झापिलं का? चूक दुरुस्त करते ती जात पडताळणी निर्णय दिलाय. चूक दुरुस्त करती का नाही केलं? तुमच्या वडातानी हे म्हणताय माझ्याकडे, ते म्हणताय माझ्याकडे, तुमच्या वडातानी माझ्या मराठ्यांचे बळी दिले तुम्ही. 3,500 दहीहंडे नावाचे लोक आहेत तिथं. 3,500 लागली कुपाट सगळ्याची. मी मराठी एवढं एकच कारण नाही की तुम्ही कुठल्या कॉलेजला मीटिंग घेतल्या आणि काय झालं वगैरे? नाही, ते तर लय, बघ हे लय षडयंत्र आहेत शिंदेचं. शिंदे साहेबांशिवाय होऊच शकत नाही. मी मराठ्याशीच प्रामाणिक राहणार. मी नाही मित्रत्व निभू शकत, मला नाही गरज तसले मित्रत्वाची. खोटरडं वागू नये माणसाने कधी. मैत्री करायची नाही, दिलदारपणानं करावं. मैत्री केली ना, जीव जर लावला ना, कपडे सुद्धा काढून देतो. पण तुम्ही आडवे चालले ना, मग सोडत नाही. मी दादागिरी फादागिरी लिहित नाही. तर पण शिंदेचा स्वभाव असा नाहीये जेवढा मी शिंदेना ओळखतो. अरे मग सोपं आहे, सरळ माणूस आहे ते, काय असं काय फार आचपेच घेऊन सरळ आहे, दिलदार मनाचा माणूस ठीक आहे ना. मान्यच केलं ना आम्ही सुद्धा त्या टायमाला मराठ्यांच्या बाजूने ओढतो माणूस. नोंदी शोधल्या, तसं पाहिलं त्या का फुकट दिलेलं नाही. रक्त जाळावं लागलं आम्हाला मराठ्याला, तवा दिले. तरी पण त्या माणसाने मरमर केली, आम्ही मार्क दिले की मराठा समाजासाठी काम करणारा चांगला माणूस करतोय, काम करू द्या. आम्ही त्यांच्या बाजूने ठाम आहे. कितीतरी बारे आम्ही म्हणलो, कितीतरी बारे तुमचं राजकीय काय असो, आम्हाला गीत देणं घेणं नाही. गुवाहाटीला पळून जाऊ, तिकडे गोव्याला पळून जाऊ, तुमचा पक्षाचा वाद आहे. पण आमच्या समाजासाठी चांगलं काम केलं एवढंच म्हणल्यामुळं मराठी शिवसैनिक असणाऱ्यांनी गोटेच खाली टाकले. नाही ते नळ्या घेऊन हिंडत होते माग, बंदुकीन पोलीस ते नळ्याला चिटकेल्याला मागून, जसं काय शिकारीला निघाले डुक्कर मारायला. अशी परिस्थिती झाली होती. एका शब्दावरती अख्खा गदारीचा डाग पोचला. तुम्ही आमची ही परतफेड करणार, उपकाराची ही परतफेड करणार तुम्ही. फक्त शिरसाटानं त्यांनी सांगणं अपेक्षित होतं. सांगायची गरजच काय, त्याला काय करायची गरज होती? ही सामूहिक कट आहे, हे सोपा नाहीये.
त्यांना माहिती आहे याला तोडल्याशिवाय पर्याय नाही, हे पक्का आरक्षण देणार आहे मराठ्याला. हम्म. हे कच्चं आरक्षण देत नाही. आता गॅजेट मागतं, मी ओबीसीचं आरक्षण मागतच नाही, 1% बी द्या म्हणत नाही, पण आमचं हाय त्या नोंदी द्या म्हणतोय. त्यामुळे मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं, त्या बाद होऊ शकत नाहीत. कारण यांच्या तरी जी आर काढलेत. हे बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात कोणालाच माहीत पुढचे फायदे नव्हते. आज तुम्ही कोण आहेत, मी कोण आहेत. पहिले पटवर्दार होते, बरोबर का मामा, कुलकर्णी होते. हे त्या टायमाला लेची जात असेल ती, जी असेल ती, आणि ज्यांचं संस्थानिक असेल किंवा राजवट असेल, त्यांना सारा गोळा करायला लागायचा आयकर. म्हणून ते शेतकरी कोण, महसूल कसा वसूल करायचा, मग हे कुणबी आहे, कुणबीतले पुढं काय माहित होतं, आज लिहिलेलं कुणबी उद्या आरक्षण मिळणार आहे. ती त्या काळापासूनची आलेली जात आहे. त्या नोंदी सापडतात यांच्या आत्ताच्याच 1967च्या. आमचं खोटं आणि तुमचं 67चं खरं तुमची. आता तुम्हाला ते ओबीसी उपवर्गीकरणाची संधी आहे मराठा समाजाला. काय उपवर्गीकरण सरकारने ॲफिडेव्हिट दिलं, एक मत मांडलं की मराठा आता समाजाला त्यांच्यात पचका करून दिला, आता आमचं सुरू करायचं. आता त्यांचं दिलं कलगी तुरा राहू, हा ते म्हणते देऊ नका, नाही हे म्हणते द्या, त्यांच्यात तुम्ही दिलं. महार आणि मांगावच्या वादाबद्दल बोलताय. हा तेच त्यांना दलित म्हणतात, पण अट्रॉसिटी करतील नाही तुमच्या. नाही, दलित हा शब्द ठीक आहे, आता कायदेशीर दृष्ट्या हा, ते बौद्ध आहेत सगळे, त्यांना आपण सन्मानाने बौद्धच म्हणू. त्यांच्यात आता 66 का 70 जण आहेत, ते बरेच जण आहेत वाटतं. ते आता सगळेच जुटीलच, ज्यांच्यात जुटणार नाही उसको फडणवीस साहेब म्हणते जुटी तेच. आता मराठ्याचा नंबर आहे का, ते जुटी देतच बरोबर, जुटलंच. आणि असं जुटलं आता ती इज्जतच नाही, बरोबर डाव खेळला. आता हे आमच्यात डाव खेळले, पण ते ऍक्च्युली सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होती. आणि मग हे सुप्रीम कोर्टाचे होते ना आमचे प्रमाणपत्र, काय लिहून द्या रे. सुप्रीम कोर्टाचे काय तुम्ही मालक झाले का? बोलायची भाषा वेगळी आहे आणि करायची भाषा वेगळी. तुम्ही राजकारण लय जवळून बघितलेलं भाऊ, आम्ही आत्ताचे चेले आहेत राजकारणातले. तुम्ही चांगल्या चांगल्या आडतलं पाणी प्यायलेले त्यांचे, तुम्हाला चांगलं माहिती छक्के म्हणजे कसे चालत. म्हणून माझ्याकडून कमवून घेता उगाच उग. मी आपला गरीबाचा पोरग चाललंय. इतका चाणाक्ष माणूस पाटील, आणि ज्याची समज समाजाप्रती कमिटमेंट, पण ग्राम पातळीवरचं राजकारण ज्याला नीट कळतं, तेवढा माणूस तर महाराष्ट्रात कुणीच नाही. भल्या भल्याला तुम्ही अडचणीत आणलेला आहे पाटील. आता फक्त मला एवढंच सांगा, हे सगळं झाल्यावर एकनाथ शिंदेनं फोन केला की नाही? नाही, उदय सामंत साहेब बिचार तेही मरमर करते, पळ कुटाने कर, हे कर ते कर. वाटत नाही आम्हाला शिंदे साहेब ऐकते म्हणून. वाटत नाही ऐकते म्हणून, कारण बावनकुळ्याच्या पुढं फडणवीस साहेब जायला तयार नाहीत. तुम्ही मला ते त्यांचे मित्रच आहेत म्हणून. नुसते मित्रच नाही तर ते आता लय मुरगाबाळी येले त्याचं माझ्याकडे. विरोधक प्रत्येकाला असतो हितचिंतक, त्यांच्या भाषेत हितचिंतक म्हणते त्याला. त्याने लय कुठाने केले जाऊन इकडचे कामं तिकडं तिकडे इकडं, कोण येगळे येगळे ठुलेले. तर त्यांच्यात नवीन शब्द मला काल ऐकायला मिळाला. काय त्या शब्दाचं नाव आहे प्रोटोकॉल. मला माहीतच नव्हतं आता बोल, मला काल माहीत झालं. प्रोटोकॉल म्हणजे काय? मला वाटायचं प्रोटोकॉल म्हणजे मंत्र्याचा प्रोटोकॉल असतो, अधिकाऱ्यांचा प्रोटोकॉल असतो, टेटस प्रमाणे त्याची काय उंची असेल त्याची ती. हे टेटसचा अर्थ लय भयानक आहे, टक्केवारी. तो व्हायचे नमुने तुमचे काय शब्द आणतात बिटे, टेटस प्रमाणे करावं लागेल. हे फक्त बावनकुळेंचंच आहे का संजय शिरसाट? मला सांगणाऱ्यांनी लय मोठ्याने सांगितलंय, गबाळ देणार म्हणे, मैले काठाला लावली होती म्हणे तिने एकदा. मग असं असतंच, माया का हातात पडला रे बाबा एकदा, तो हा बाजारच उठला म्हणून समजायचं. कारण तू माझ्या समाजाच्या लेकराचा बाजार उठवला, आयुष्याचं वाटोळं केलंस तुम्ही मराठ्यांच्या पोराचं. आम्ही तुमचं अस्तित्व निर्माण व्हावं म्हणून लय खस्ता खाल्ल्या. तुम्ही आम्ही रक्त सांडून मिळवलेलं आरक्षण माझ्या गरीब लेकर आज अधिकारी बनतील, कुणी उच्च शिक्षणात जाईल. माझा मायबाप मराठ्यांचा नाही पैसे घालू शकत, इतकं उत्पन्न नाही होत शिक्षणात. यांनी लय वाटोळ केलं. हे पाप आणि पातक फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी या दोघांच्या सांगण्यावरून त्यांच्या मंत्र्यांनी करायलाच नको होतं. थांबतोय मी इथे, रात्रीचे 12 वाजलेत.
आणि पाटलाचा अजूनही दिवस सुरू आहे, बाहेरही खूप लोक आहेत. आत्ताही तुमची आटपाडीतली सभा मी बघितली, प्रचंड त्याला रिस्पॉन्स होता. एवढं तर खरं आहे की कोणी काही जरी म्हटलं तरी पाटलावरती असलेला समाजाचा विश्वास काय ढळत नाही आहे. त्यामुळे सरकार आता बघूया काय करतं. मला हे सगळं समजून घ्यायचं होतं, नेमकं प्रकरण काय आणि कुठून कुठपर्यंत कसे पद्धतीचे गैरसमज गेलेत. ते म्हणतात की काही जरी झालं ते आंदोलन आता मागं नाही. नाही, मी सगळं घेणार आहे, मागं याच्यासाठी नाही. हं. हे जरी यांनी 4 दिले नाही बी दिले, आता काय करते ते, आता ते होणारच फाईट. हं. ते तर आता सुटतच नाही. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुरे घेणार आहे मी. त्याच्याशिवाय नाही. सोडतच नाही. ठीक. गॅजेटचे GR घेऊन लागूच करायला लावणार आहे. सोडतच नाही मी आता. ठीक. आणि आत्ता जो GR काढलाय ओबीसी सवलतीचा सोयीसुविधेचा, त्याची सुद्धा अंमलबजावणी करून घेणार आहे. EWS SCBCचं आणि EHBCचा एकही विद्यार्थी नोकरीपासून वंचित ठेवणार नाही मी. यांनी जे ठेवले ते 2014 पासून आता सुट्टी देत नाही मी यांना. महामंडळाचे परतावे, व्याज परतावे ओके. तेही ठेवत नाही आता. आणि सारथीच्या ज्या ज्या योजना आहेत त्या पण शिल्लक मी आता प्रश्न शिल्लक ठेवत नाही. ठीक. निर्णायकच करणार. आता पुढचा शब्द त्या दिवशी सांगा. पण आंदोलन शांततेत होणार. ते आंतरवलीत का मुंबईत? आंतरवालीत, मुंबईत नाही. हं. त्याचं काही सांगता येत नाही आता. मराठी लई येत. आणि ते तिथे मुंबईला गेलं जाऊ शकते, ते नागपूरला पण जाऊ हो, पण शकते. ते तिथे गेलं की अनकंट्रोल्ड होतं. आंतरवलीत कसं कंट्रोलमध्ये राहतं सगळं. नाही, ते करतो ठीक. सगळं. ठीक. मला थांबूया सगळं आपण. करता या येतं. नोटवरती माझा समाज थांबूया. नाही जात पुढं. थँक्यू पाटील. थँक्यू. धन्यवाद. थांबूया.